गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे अँड वेलकम बॅक टू आर 12th कॉमर्सचा अकाउंट्सचा चॅप्टर नंबर 1. मित्रांनो, आपण आतापर्यंत 5 इलस्ट्रेशन सॉल्व्ह केलेत आणि आज आपण नेक्स्ट 2-3 इलस्ट्रेशन्सला सॉल्व्ह करणार आहे. तर आता बघा, हळूहळू जसं जसं आपण सॉल्व्ह करत जाऊ तसं तसं तुम्हालाही थोडा कॉन्फिडन्स येत जाईल की हा सर म्हणजे ऑलमोस्ट दरवेळेस सिमिलर टाईपचेच क्वेश्चन्स विचारले जात आहेत. चला, काय दिलंय बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल अँड ऍडजस्टमेंट्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. परत तेच म्हणतात बघा, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. चला, आणि पिरियड काय रे? पिरियड काय बघा, पिरियड आहे ऍज ऑन 31 मार्च 2019. ठीक आहे, चला ट्रायल बॅलन्स दिलाय, एकदा बघूयात काय काय दिलाय. कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिलाय श्रेयस आणि मृणालचा. चला लगेच लिहून टाकू. कॅपिटल अकाउंट कुठे जातात? लायबिलिटी साइडला. परचेसेस ट्रेडिंग डेबिट, सेल्स ट्रेडिंग क्रेडिट, बिल्स रिसिवेबल ऍसेट, बिल पेएबल लायबिलिटी, कमिशन. कमिशन कुठल्या बाजूला दिलाय? डेबिट. डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस, तर हे काय येणार? पीएनएल डेबिट. सॅलरी पीएनएल डेबिट. इन्शुरन्स 9 मंथ्स हिडन ऍडजस्टमेंट. का सर? बघा 9 महिन्याचाच पे केलाय. वर्षात किती महिने असतात? 12. तर याला मी स्टार मार्क पण करतो कारण ह्यात एक हिडन ऍडजस्टमेंट आहे. आणि इन्शुरन्स आपला कुठे जातो मित्रांनो? पीएनएल डेबिट. प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट म्हणजे काय रे मित्रांनो? ऍडव्हान्स मध्ये रेंट पे करून ठेवलंय. हा तर सर आपला ऍसेट आहे. हा तर आपला काय आहे? ऍसेट आहे. क्रेडिटर्स लायबिलिटी, डेटर्स ऍसेट. पोस्टेज, पोस्टेज कुठे जातं? पीएनएल, पीएनएल डेबिट. फ्री होल्ड प्रीमाइसेस ऍसेट. फर्निचर ऍसेट. बॅड डेट्स पीएनएल डेबिट. कॅश इन हँड ऍसेट. कॅश ॲट बँक ऍसेट. पुढे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड सर, आपण जे गुड्स विकत घेतलेत त्याच्या ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे. हा तर सर जाणार ट्रेडिंग डेबिट. कॅरेज आउटवर्ड, हा तर जे आपण गुड्स सेल केले ना त्याच्यावर जे आपल्याला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च लागला तो आहे. परत एकदा लक्षात घ्या बघा, ट्रेडिंग अकाउंटला काय जातं सर? आपला जो स्टॉक आहे तो बनवायला लागणारा खर्च. आता हा जो कॅरेज इनवर्ड आहे सर, रॉ मटेरियल जर खरेदी करून आपल्या इथपर्यंत आणलंच नाही तर गुड्स बनवू नाही शकत. बट सर, बनवलेले गुड्स विकायला जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च लागलाय, मला सांगा बघा, परत एकदा एक्झाम्पल घेऊयात. टाटा मोटर्सला रॉ मटेरियल लागतं गाडी बनवायला. ते रॉ मटेरियल इंडियाच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणांवरनं आणलं जातं. तर आता त्याचा जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे त्याला आपण म्हणतो कॅरेज इनवर्ड. आता ते जोपर्यंत आपण आणणार नाही तोपर्यंत गाडी बनवू शकतो का? द आन्सर इज नो. म्हणजे ते तसं ट्रेडिंग अकाउंटला गेलं पाहिजे. कॅरेज आउटवर्ड म्हणजे आता बघा, कधी कधी कस्टमर्सला गाडी होम डिलिव्हरी केली जाते. मग त्याचा गाडी बनल्यानंतर त्याच्या डिलिव्हरीचा वगैरे जो खर्च आहे त्याला आपण म्हणतो कॅरेज आउटवर्ड. सर, ह्याचा गाडी बनवण्याशी काही संबंध नाहीये, त्यामुळे कुठे जाणार? पीएनएल डेबिट. ओपनिंग स्टॉक कुठे जाणार? ट्रेडिंग डेबिट. रिटर्न्स, आता बघा रिटर्न्स फार महत्वाचे आहेत. दोन्ही कॉलम मध्ये रिटर्न्सची अमाऊंट दिली आहे. सर, हे चुकलंय का? मिस प्रिंटिंग आहे का? नाही मित्रा. रिटर्न्स, आता बघा डेबिटच्या कॉलम मध्ये जे रिटर्न्स दिले, डेबिट म्हणजे आपला असतो लॉस. डेबिट म्हणजे आपला काय असतो? लॉस. आणि क्रेडिट म्हणजे आपला काय असतो? गेन. तर फार सिंपल आहे मित्रांनो. डेबिटच्या कॉलम मध्ये रिटर्न्स दिलेत म्हणजे सर हा आपला लॉस झालाय. सर, आपला लॉस कधी होणार? परचेस रिटर्न मध्ये आपला लॉस होईल की सेल्स केलेला माल कस्टमरनी रिटर्न केल्यावर लॉस होईल? सर, सेल्स केलेला माल रिटर्न आला की लॉस होणार. ह्याला आपण म्हणणार मित्रांनो सेल्स रिटर्न. आणि बघा, आपल्याला फायदा कधी होणार? जेव्हा आपण काहीतरी परचेस केलेलं पण आता त्याला आपण रिटर्न करून टाकलं. का रिटर्न केलं? खराब माल आलेला वगैरे, मग तेवढे पैसे कमी द्यावे लागतील ना, तर त्याला आपण म्हणणार परचेस रिटर्न. कळलं मित्रांनो? चला मग आपण काय करू? सेल्स आणि परचेसेस दोन्हीला काय करू? स्टार मार्क करून ठेवू. का? कारण ह्याच्यात आपल्याला करायची आहे ऍडजस्टमेंट. चला, रिटर्न्सचं झालं. वेजेस जातात ट्रेडिंग डेबिट. आणि आउटस्टँडिंग वेजेस काय आहे? आउटस्टँडिंग वेजेस ही एक लायबिलिटी आहे. काय मित्रांनो? लायबिलिटी आहे. चला आता ऍडजस्टमेंट बघूयात. काय दिल्यात ऍडजस्टमेंट? ऍडजस्टमेंट काय दिल्यात? क्लोजिंग स्टॉक कुठे जातो? ट्रेडिंग क्रेडिट. आणि बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी 1200 आणि कमिशन 400. या इकडे चला, सॅलरी आणि कमिशनला स्टार मार्क करा. आणि बघा आउटस्टँडिंग आहे तर ही एक आपली लायबिलिटी पण आहे. काय आहे? लायबिलिटी. कळलं का मित्रांनो? चला, डेप्रिशिएट फर्निचर ऍट द रेट 10%. फर्निचर कुठे आहे? फर्निचरला स्टार मार्क करा. फर्निचरला डेप्रिशिएट करायचंय आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स 1200. बॅड डेट्स मध्ये या, इथे स्टार मार्क करा.
म्हणतात बघा 500चा तर तुम्हाला ऑलरेडी वर्षभरात लॉस झालेला, 1200चा अजून झाला, 1200चा अजून झाला, त्याला आपण म्हणतो फर्दर बॅड डेट्स. त्यानंतर गुड्स ऑफ 5000 destroyed by fire and insurance company admitted a claim of 2000. परत बघा 5000चे गुड्स होते जे आपले फायर मध्ये जळाले, म्हणजे टोटल आपण काय करणार, ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट करणार 5000, कारण एवढेचे गुड्स आपले गेले. सर त्यातनं 2000 रुपयाचा क्लेम इन्शुरन्स कंपनीने ऍडमिट केला. इन्शुरन्स कंपनी म्हणजे आम्ही तुम्हाला 2000 देणार, म्हणजे 3000चा काय झाला लॉस, हा कुठे टाकणार, पीएनएल ला डेबिट करणार. पीएनएल ला काय करणार मित्रांनो, डेबिट. आणि हे जे 2000 रुपये येणार आहेत ते दाखवणार आपण बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला, का इन्शुरन्स कंपनीकडनं तेवढे पैसे येणार आहेत. श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ ऑफ 2:1. ठीक आहे, चला मित्रांनो घ्यायचं का सॉल्व्ह करायला. येस सर, फार इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला परत काय करतो मी, एक ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट बनवून घेतो. चला स्टेप बाय स्टेप चालू करूया. ट्रेडिंग 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 ट्रेडिंग. चला ओपनिंग स्टॉक पहिले कुठे दिलाय रे, ओपनिंग स्टॉक कुठे आहे, इथे 22,500. ओपनिंग स्टॉक 22,500. त्यानंतर ना परचेसेस किती आहे, 37,800. पण सर त्यात ऍडजस्टमेंट आहे, आतल्या कॉलमला 37,800. काय ऍडजस्टमेंट होती रे, खाली बघा इथं रिटर्न्स, परचेस रिटर्न किती आहे रे, 1800. किती आहे, 1800. मग परचेस रिटर्न काय करा, 1800 मायनस करा, तर बघा काय येणार, हे येणार सर 36,000. चला पुढे परचेसेस झालं. सेल्स ट्रेडिंग क्रेडिट 66,700, ऍडजस्टमेंट आहे त्यात. चला किती आहे रिटर्न, सेल्स रिटर्न 1200, तर करा 1200 मायनस, किती उरले रे, 65,500 बरोबर. चला सेल्स झालं. आता पीएनएल पीएनएल इन्शुरन्स पीएनएल सनरी क्रेडिटर्स पीएनएल 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 ट्रेडिंग कॅरेज इनवर्ड किती आहे, 800. कॅरेज इनवर्ड 800. त्यानंतर न बघा कॅरेज इनवर्ड नंतर न वेजेस, वेजेस किती आहेत रे, 3,100. किती आहेत वेजेस, 3,100. सर ते आउटस्टँडिंग वेजेस, अरे मित्रांनो जर तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये आउटस्टँडिंग दिलंय ना, ह्याचा अर्थ ऑलरेडी हे 3,100 मध्ये ते ऍड झालेले आहेत. कळलं का मित्रांनो, ऍडजस्टमेंट मधले आउटस्टँडिंग जे असतात ना, ह्याची एंट्री नसते झालेली, हे वाले ऑलरेडी एंट्री झालेले आहेत. कळलं का, चला ओके चालेल. आता खाली येऊयात. आता इथे काय होतं, ट्रेडिंग क्रेडिट मध्ये काय काय जाणार, क्लोजिंग स्टॉक किती होता, 30,000. किती दिलाय क्लोजिंग स्टॉक, 30,000. त्यानंतर सॅलरी कमिशन इथे येत नाही, डेप्रिसिएशन इथे येत नाही, बॅड डेट्स 5,000 चे गुड्स आहेत जे आपले डिस्ट्रॉय झाले, तर 5,000 करा क्रेडिट. ओके परफेक्ट. चला आय गेस आपलं ट्रेडिंग अकाउंट वरून झालं. कळतंय का तुम्हाला किती फटाफट आता होतं, हेच करायला आपल्याला परवा किती 15-15 20-20 मिनिटं जात होती, आता ट्रेडिंग अकाउंट केवढं पटकन झालं. चला करूयात कॅल्क्युलेट. ग्रॉस प्रॉफिट 65,500 प्लस 30,000 प्लस 5,000 मायनस 22,500 मायनस 36,000 मायनस 800 and minus 3,100, 38,100. किती आलं मित्रांनो, 38,100. चला हा आला ग्रॉस प्रॉफिट 38,100. खाली कॅरी फॉरवर्ड केला. चला पीएनएल चे आयटम्स टाकून घ्यायचे का, पीएनएल चे आयटम्स टाकून घ्यायचे का, येस सर. चला ओके पीएनएल 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 डेबिट. कमिशन 2,400. कमिशन दिलंय 2,400. बघा इथे आपलं हे संपलं, ट्रेडिंग अकाउंट संपलं. कमिशन 2,400. कमिशन मध्ये एक स्टार मार्क केलाय, का रे, आउटस्टँडिंग कमिशन आहे किती, 400. तर आउटस्टँडिंग म्हणजे ऍड करा, पे करायचं बाकी आहे, ते किती झालं, 2,800. त्यानंतर काय, कमिशन नंतर सॅलरी, परत सॅलरी पण आउटस्टँडिंग आहे 1,200. आता किती दिली आहे रे सॅलरी, 6,000. बघा सॅलरी 6,000 प्लस 1,200 टोटल झाली 7,200. चला पुढे सॅलरी झालं, कमिशन झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे इन्शुरन्स, परत त्यात पण ऍडजस्टमेंट आहे. या इकडे इन्शुरन्स 9,000. बघा आता आपण 9,000 पे केलेत किती महिन्यासाठी, 9 महिन्यासाठी, म्हणजे एका महिन्याचे किती पे केले तरी 1,000.
मग वर्षाचे किती झाले 12,000. किती झाले 12. पण तुम्ही खर्च ऑलरेडी किती 9 दाखवलाय, म्हणजे अजून किती दाखवायचं बाकी आहे 3,000 हा तुमचा दाखवायचा बाकी आहे, तर तो ऍड करा. इन्शुरन्सचे झाले 12,000. चला कळलं का मित्रांनो इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट. आणि ते जे 3,000 आपण ऍड केलेत, हे 400 हे 1200 हे सगळे आउटस्टँडिंग आहेत. हे सगळे काय आहेत आउटस्टँडिंग. ह्याला आपल्याला लायबिलिटी मध्ये दाखवावं लागणार आहे. प्रीपेड रेंट ठीक आहे. पोस्टेज आता मला आहे ना हे रफ करावंच लागेल. हमारे पास कोई चॉइस नहीं बचा है, बड़ा है पीएनएल. ये चमक ये धमक ये जो फूल महक सब कुछ सरकार तुम्हें. असं सकाळ सकाळी जरा मोटिवेशनल रील बघितले की असं भारी वाटतं ना मित्रांनो. चला आता बघा काय आपण कुठपर्यंत आलेलो. पोस्टेज टाकायचं किती 1700. चला पोस्टेज झालं. त्यानंतर बॅड डेट्स. चला बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट करून घ्यायची का पूर्ण करून घेऊ सर. ऑलरेडी 500 रुपयाचे बॅड डेट्स ऑलरेडी वर्षभरात झालेले आहेत. प्लस आता इथे काय दिलंय प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स 1200. म्हणजे अजून किती झाले 1200. अजून किती झाले 1200. म्हणजे टोटल बॅड डेट्स किती झाले रे 1700. टोटल बॅड डेट्स किती झाले 1700. ओके ते एवढंच होतं. येस चला बॅड डेट्स नंतर आता कॅरेज आउटवर्ड किती 1700. कॅरेज आउटवर्ड 1700. चला आता खाली या इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट झाली आपली. डेप्रिशिएट फर्निचर 10%. फर्निचर 20,000वर 10% किती येतं 2,000. ओके त्यानंतर न प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट झाली आपली ती ऍडजस्टमेंट. गुड्स ऑफ 5,000 डिस्ट्रॉइड बाय फायर. इन्शुरन्स कंपनी म्हणते 2,000च देणार, म्हणजे 3,000चं आपलं झालं नुकसान. ठीक आहे चला अँड डन. चला बघूयात आता आपला काय येतोय नेट प्रॉफिट. 38,100 मायनस 2,800 मायनस 7,200 मायनस 12,000 minus 1,700 minus 1,700 minus 1,700 minus 2,000 and minus 3,000. तर मित्रांनो प्रॉफिट येतोय 6,000 आणि दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ कसा आहे 2:1. तर 6,000 इंटू 2/3 अँड 6,000 इंटू 1/3 किती येतं रे 3 1 जा 3 2 जा 2,000 इंटू 2 4,000 अँड 3 1 जा 3 2 जा 2,000 इंटू 1 2,000. चला मित्रांनो एकदा बघून घ्या. चला या इकडे 4,000 अँड 2,000 प्रॉफिट क्लिअर आहे का सगळ्यांना. चला ग्रॉस प्रॉफिट 38,100 क्लिअर आहे का. येस सर कम ऑन लेट्स क्लोज दिस पीएनएल. आता बघा किती आलं होतं 6,000 प्रॉफिट. तर तो कसं देणार आहे आपण 4,000 देणार आहे ए ला 2,000 देणार आहे बी ला, जे काय पार्टनर्सची नावं असतील. टोटल किती झाला 6,000. पीएनएल संपला. येस सर आता बनवूयात बॅलन्स शीट. काय बनवूयात बॅलन्स शीट. चला चलो अब बनाएंगे बैलेंस शीट. चला एक एक करून स्टार्ट करूया. दोघांच्या कॅपिटलचा बॅलन्स दिलाय 35 आणि 20. सर याच्यात आपल्याला प्रॉफिट वगैरे ऍड करायचं आहे, तर याला आपण इनर कॉलम मध्येच लिहूया 35 अँड 20. करून टाकायचं का प्रॉफिट लक्षात आहे आताच करून टाकू. 4,000 आणि याचा होता 2,000. ठीक आहे चला पुढे अजून काय ऍडजस्टमेंट नसतील तर मग नंतर ना फायनल आउटर कॉलमला घेऊन टाकू. परचेसेस झालं, सेल्स झालं, बिल रिसिवेबल किती 8,000. बिल रिसिवेबल 8,000. त्यानंतर न बिल पेएबल 6,500. बिल पेएबल 6,500. कमिशन मध्ये काय होतं रे 400 रुपयाचं कमिशन आउटस्टँडिंग होतं, लायबिलिटी आहे. त्यानंतर न सॅलरी मध्ये काय होतं 1,200 रुपयाची सॅलरी आउटस्टँडिंग आहे, लायबिलिटी आहे. त्यानंतर
इन्शुरन्स 3 महिन्याचा पे नाही केला 3000 आपली लायबिलिटी आहे. त्यानंतर प्रीपेड रेंट ऍसेट आहे 3000. त्यानंतर काय रे नेक्स्ट क्रेडिटर्स 48,900 क्रेडिटर्स 48,900. त्यानंतर डेटर्स 25,000 आतल्या कॉलम मध्ये लिहा. सर आतल्या कॉलम मध्ये का? अरे विसरू नका इथं बॅड डेट झाले होते ना. किती किती बॅड डेट झालेले? 1200. परत लक्षात घ्या मित्रांनो, हे जे बॅड डेट्स दिलेले आहेत कुठे आहेत? इथे इथे कुठेतरी होते ना बॅड डेट्स. हे वाले बॅड डेट्स ऑलरेडी 25,000 मधनं मायनस झालेले. परत नका करू. नवीन किती झाले? नवीन लॉस झाला 1200, ते मायनस करा. कळलं? फर्दर बॅड डेट्स किती झाले? 1200. तर 25,000 मायनस 1200 तो आलं 23,800. चला डेटर्स झालं. पोस्टेज मध्ये काय नव्हतं. फ्री होल्ड प्रिमाइसेस 17,300. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय रे? फर्निचर. फर्निचर मध्ये डेप्रिसिएशन होतं 20,000 लेस 10% किती? 2,000. 10% आहे ना? येस. तर किती राहिले? 18,000. ओके पुढे जाऊयात. फर्निचर झालं. बॅड डेट्स झालं. कॅश इन हँड 4,500. कॅश ॲट बँक 16,000. चला पुढे कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड ठीक आहे. स्टॉक ठीक आहे. रिटर्न्स ठीक आहे. वेजेस आउटस्टँडिंग वेजेस 1600 काय आपली लायबिलिटी आहे. आउटस्टँडिंग वेजेस 1600 आपली काय आहे? लायबिलिटी आहे. आणि आता इकडे या क्लोजिंग स्टॉक 30,000. त्यानंतर आउटस्टँडिंगचं आपण केलं, डेप्रिसिएशनचं आपण केलं, बॅड डेट्सचं केलं. हा 2,000 रुपये इन्शुरन्स कंपनीकडनं यायचे बाकी आहेत. तो आपला ऍसेट आहे. परफेक्ट. आता या दोघांचं पण बघा अजून काय तर दिलं नव्हतं, म्हणजे या दोघांचं पण आउटर कॉलमला घेऊन टाका. हे झाले 39,000 आणि हे झाले 22,000. चला आता बघूयात. जर आपण सगळं बरोबर केले तर बॅलन्स शीट झाली पाहिजे टॅली. 8,000 प्लस 3,000 प्लस 23,800 प्लस 17,300 प्लस 18,000 प्लस 4,500 प्लस 16,000 प्लस 30,000 प्लस 2,000 122,600. किती आली आहे टोटल? 122,600. आणि इकडची टोटल किती आली आहे? -39 -22 -48,900 -6,500 -400 -1,200 -3,000 and -1,600. Yes sir, balance sheet is tallied at 122,600. एकदा बघून घ्या, एकदा बघून घ्या. इधर है रे इसका बैलेंस शीट, ऊपर है क्या इधर? 122,600 ला बॅलन्स शीट काय झाली? टॅली झाली मित्रांनो. कळलं का? बघा आता आपल्याला जिथे पहिल्या लेक्चर मध्ये आपल्याला पाऊण तास गेला होता एक क्वेश्चन करायला, आज आपला 15 मिनिटात हा क्वेश्चन कंप्लीट झालाय. आर यू गेटिंग इट? ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून. आता जेव्हा तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करसाल तर तुमचा ह्याच्यापेक्षा कमी वेळात होऊ शकतो. आर यू गेटिंग इट? प्रॅक्टिस करत राहावी लागेल मित्रांनो. हे फायनल अकाउंटचा असा चॅप्टर आहे ना, जेवढी प्रॅक्टिस करसाल तेवढा तुमचा हात बसेल. म्हणतो ना त्याच्यात हात बसला की मग काय होतं? एकच होतं. हात बसला ना त्या गोष्टीवर की मग आपल्याला ते असं पटापट वेजेस इथं जातात, सॅलरी इथं जाते, ट्रेडिंग अकाउंट पीएनएल, ट्रेडिंग पीएनएल, ट्रेडिंग पीएनएल, हे बॅलन्स शीट, ऍसेट साइड, लायबिलिटी साइड. हे कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करसाल. डेली टार्गेट ठेवायचं 2 to 3 क्वेश्चन्स स्वतःहून सोडवायचे. ज्यावेळेस तुम्ही हे चालू करसाल ना, मला माहिती आहे बघा आळस येतो, करू नाही वाटत, बट मित्रांनो आपल्याच लाईफ साठी करतोय ना आपण, पुन्हा दुसऱ्यासाठी करतोय का? म्हणजे तुम्ही मला सांगा, हे सगळं जे तुम्ही आज कष्ट करताय, तुम्ही शिकणार आहे, पुढे जाऊन कुणाचा फायदा होणार आहे? अरे माझी इच्छा आहे यार तुम्ही एक चांगली लाईफ जगावी. मला नाही माहिती तुमच्या डोक्यात काय आहे, तुमचा कसा प्लॅन आहे, बट मला असं वाटतं की यार एक लाईफ मिळाली आपल्याला, आणि त्या एका लाईफ मध्ये पण जर अख्खं आयुष्य आपल्याला 40-50 हजार 1-2 लाखाच्या नोकरीवर जर काढावं लागणार असेल ना, तर म्हणजे मग वेस्ट आहे लाईफ. म्हणजे यार इट्स सच अ ब्युटिफुल वर्ल्ड आउट देअर. एवढी सुंदर दुनिया आहे बाहेर, एवढं फिरायला आहे, एवढं सगळं आहे. अँड ऑब्विसली हे सगळं करायला तुमच्याकडे पैशाची गरज आहे. विदाऊट पैसे तुम्ही नाही करू शकत. स्वित्झर्लंड एवढं सुंदर आहे, जायचंय स्वित्झर्लंडला, बिना पैशाचे नाही जाऊ शकत. आणि ते पैसे आता आपण काय चोऱ्या माऱ्या करून तर कमवू नाही शकत. मग मग जर माहिती आहे की यार एवढं सगळं आहे, अभ्यास नाही केला तर पुढे लाईफ खराब होईल, मग तो आळस काय कामाचा? आर यू गेटिंग इट?
ज्यांनी ह्या आळसाला क्रॉस केलं ना, ज्यांनी ही बॅरियर ज्यांनी हा बाजूला केला ना, ते लोक पुढे सुटले लाईफ मध्ये. काय असतं बघा, रेस रेस कशी असते, आता सिंपल आहे. ही आपली फिनिश लाईन आहे बरोबर, आणि स्टार्ट लाईन सगळ्यांची सेमच असते, स्टार्ट लाईन सगळ्यांची सेमच असते. त्यानंतर बघा, कुणी फास्ट पळतो, सुरुवातीला खूप फास्ट पळतो, कुणी सुरुवातीला हळूहळू चाललंय, कुणी सुरुवातीला इथंच पडला, कुणी एकदम इथपर्यंत एकदम फास्ट गेला, इथे जाऊन पडला, कुणी अडकत लडकत चाललाय. प्रत्येकाची आपली आपली जर्नी आहे, प्रत्येकाची आपली आपली लाईफ आहे. आत्ता सांगू शकता का ह्या चारीपैकी कोण जिंकेल? बघा, नेहमी त्या दिवशी मी एक पॉडकास्ट बघत होतो. आता मला असं वाटतं की एक एज नंतर हे मालिका वगैरे किंवा आपलं टिपिकल सिरीज वगैरे बघत बसण्यापेक्षा ना, थोडं काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह बघितलं पाहिजे. तर खूप चांगले चांगले आज इंडियामध्ये पॉडकास्ट होतात, इंडियाच्या बाहेर पॉडकास्ट होतात, बिझनेसमॅन येतात, त्यात स्टार्टअपचे फाउंडर्स येतात. आजची लेटेस्ट न्यूज आहे, कुणाल शाह, इफ आय एम नॉट रॉंग, क्रेडचा जो फाउंडर आहे. इमॅजिन करा, एक इंडियन स्टार्टअप क्रेड, आज त्याला व्हॉट्सअपच्या ग्लोबल बिझनेसचा सीईओ बनवलाय. जोक नाहीये, व्हॉट्सअपचा ग्लोबल सीईओ. आर यू गेटिंग इट? काय सॅलरी, काय पॅकेजला गेला असेल तो माणूस. अरे पॅकेज सॅलरी सोडा, पैसे सेकंडरी येत राहतात ह्या लेवलला गेल्यानंतर ना. आज स्टेटस त्याचं काय, सोशल स्टेटस आहे, ही इज द सेकंड इंडियन टू बिकम द सीईओ ऑफ अ ग्लोबल कंपनी. त्याच्या आधी आपले सुंदर पिचाई आहे, जे गुगलचे सीईओ आहेत. आणि आता दिस कुणाल शाह, नेक्स्ट लेवल. म्हणजे मी सकाळ सकाळी न्यूज वाचले, आय वॉज लाईक भाई हॅट्स ऑफ. ह्या माणसानी, त्यांनी त्याची ना एक पोस्ट टाकली आहे इंस्टाग्रामवर, त्याची जर्नी कशी होती, की बाबा 2014 मध्ये तो काय करत होता, 2010 म्हणजे असं एक मागच्या 10-15 वर्षात त्याची लाईफची जर्नी कशी होती ते त्यांनी टाकलं. तर कदाचित सुरुवातीलाच तो 2-3 वेळा पडला, जर्नी लडकडत चाललेली, त्याच्या सोबतचे खूप फास्ट निघालेले पुढे. पण मित्रांनो बघा, हा जो सुरुवातीला फास्ट निघालेला, इथे जाऊन एकदम स्लो झाला. हा जो इथे एकदमच फास्ट गेलेला, एवढा म्हणतात ना, कधी कधी फार फास्ट जाण्याने पण काय होतं, पुढे जरी जाऊन अडकतो. इथे जाऊन खड्ड्यात पडला, प्युअर कॉन्फिडन्स मध्ये की सगळे फार मागे आहेत. सशाची स्टोरी माहिती ना आपल्याला, काय ससा पुढे जाऊन आराम करतो, कासव हळूहळू. आणि अचानक हा जो सगळ्यात स्लो चाललेला ना, हा जिंकून जातो लाईफ मध्ये पुढे. कळलं का मित्रांनो? आणि ते मी पॉडकास्ट जो ऐकलं, मी जे सांगत होतो ना, त्यात काय लिहिलेलं किंवा काय सांगितलं त्यांनी, तुम्ही स्टार्ट कसा करताय हे तुमच्या हातात नव्हतं बरोबर. तुमचा जन्म कुठल्या घरात झाला, त्यानंतर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, त्यानंतर तुमचं वडील किती कमवतात, तुम्हाला किती फ्रीडम आहे, घरी पैसे किती आहेत, हे सगळं तुमच्या हातात नव्हतं. तो जन्म तुमच्या हातात नव्हता. कदाचित एखादा एकदम म्हणतो ना, ते आपण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला म्हणतो ना, की बाबा जन्मतात त्याच्या घरी करोडोचा पैसा, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर असल्या मोठ्या मोठ्या गाड्या. आणि देन आपल्यासारखे काही कॉमन लोक असतात, एक सामान्य कुटुंबात जन्म घेतात. काही एकदमच म्हणजे ज्यांची परिस्थिती फारच खराब आहे, अशा घरात काही मुलांचा जन्म होतो. मुलांनो, जन्म कुठल्या घरात झाला ना, हे तुमच्या हातात नाहीये. बट वेर यू डाय इज इन युअर हँड. जर 20 वर्षांनंतर तुम्ही ह्या पोझिशनला नसाल, किंवा ज्या काही पोझिशनला असाल, त्याच्यात तुमचा रोल आहे, त्याच्यात तुमच्या फॅमिलीचा रोल नाहीये. आर यू गेटिंग इट? तर त्यामुळे जर्नीची सुरुवात कशी असेल, एंड आपल्यानुसार झाला पाहिजे. आणि शाहरुख खानचा आज सकाळीच मी तो व्हिडिओ बघितला, की लाईफ आपली एक बॉलिवूड मूवी सारखी आहे, की पिक्चर का एंड, बॉलिवूड मूवी का एंड हमेशा क्या होता है, कसा असतो, नेहमी हॅपी एंडिंग असतं का नाही. तसं लाईफचं पण एंडिंग कसं असलं पाहिजे, हॅपी एंडिंग असलं पाहिजे. आणि जर हॅपी एंडिंग नाहीये, इसका मतलब पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कळलं का मित्रांनो? चला, तर आता आपण जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन वर, दॅट इज क्वेश्चन नंबर 7. या इकडे काय दिलंय रे बघा, सापरे आत्रे, आहा काय आडनाव दिलेत, सापरे अँड आत्रे आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इक्वली. कसे करतायत? इक्वली. परत तेच ट्रेडिंग, पीएनएल, बॅलन्स शीट बनवा, परत तेच सगळं सांगितलंय. आर यू गेटिंग इट? चला एक सेकंद. सगळ्यात पहिले बघा, सन्ड्री डेटर्स काय आहेत आपले? ऍसेट, परचेसेस, ट्रेडिंग डेबिट, रिटर्न्स,
रिटर्न्स कुठल्या साईडला येत आहेत, डेबिट साईडला, म्हणजे हे आहेत सेल्स रिटर्न. ठीक आहे, सेल्स रिटर्न. तर मी काय करतो बघा, इथे आपलं ते परवापासून आपण जर करत होतो ना, इथं करतो मी 1 आणि सेल्स मध्ये पण जाऊन करतो 1. सेल्स पण लिहून ठेवा. ट्रेडिंग क्रेडिट, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग डेबिट, लँड अँड बिल्डिंग ऍसेट, कॅरेज काही नसेल दिलं तर ह्याला आपण ट्रेडिंग अकाउंट मध्ये घेऊन जाणार. कॅरेज इनवर्ड एक आउटवर्ड माहित नसेल तर ट्रेडिंग अकाउंट. रेंट रेट्स अँड टॅक्सेस, रेंट रेट्स अँड टॅक्सेस. बघा मित्रांनो, लॉजिकली तर तर हा जो एक्सपेन्स आहे, तुम्हाला आठवतंय का आपल्या फॉर्मॅटनुसार हा रेंट रेट अँड टॅक्सेस कुठे गेला पाहिजे मित्रांनो? सांगा बरं तुम्ही, एकदा आठवा, ट्राय टू रिकॉल. बघा कुठे गेला पाहिजे, सांगा बरं सगळ्यांनी. एकच सेकंड, चलो कुठे गेलं पाहिजे बघा मित्रांनो. जर फॅक्टरी रेंट वगैरे काही लिहिलं असेल तर ट्रेडिंग अकाउंट, बाकी जर नॉर्मल असेल तर जाणार पीएनएल मध्ये. कुठे जाणार मित्रांनो? पीएनएल. त्यानंतर नेक्स्ट काय, ड्रॉइंग्स, कॅपिटल मधनं मायनस. सॅलरी पीएनएल डेबिट, बॅड डेट्स पीएनएल डेबिट, मशिनरी ऍसेट. अच्छा सर, इथं काहीतरी एक ऍडिशन ऑन 1 ऑक्टोबर 18 काय ऍडजस्टमेंट दिली आहे, स्टार मार्क करू, ह्याच्यात एक ऍडजस्टमेंट दिली आहे. ऍडव्हर्टाइजमेंट पीएनएल डेबिट. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, बघा इन्व्हेस्टमेंट लिहिलंय म्हणजे आपलं काय, ऍसेट आहे. इन्व्हेस्टमेंट लिहिलंय म्हणजे आपलं काय, ऍसेट आहे. प्रॉव्हिडंट फंड काय असतो रे? प्रॉव्हिडंट फंड म्हणजे जे आपल्या एम्प्लॉईजला आपण पे करतो. कळलं? आता बघा, एम्प्लॉईजला प्रॉव्हिडंट फंड पे करतो, त्यामुळे इकडे पण बघा प्रॉव्हिडंट फंड नावाची एक लायबिलिटी दिली आहे. आता हे आपल्याला पे करायचंय आणि त्याच्यासाठी आपण आज काही पैसे गुंतवून ठेवलेत, ज्याला आपण नाव दिलंय प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. चला या इकडे. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी, सन्ड्री इन्कम पीएनएल क्रेडिट, कॅपिटल लायबिलिटी. रिटर्न्स बघा, आता हे क्रेडिट साइडला आलेत म्हणजे हा इन्कम, म्हणजे हा कुठला रिटर्न आहे, परचेस रिटर्न. कमिशन प्री रिसिव्ड, सर ही आपली एक लायबिलिटी आहे. लक्षात घ्या, आपल्याला इन्कम ऍडव्हान्स मध्ये मिळालंय, ही चांगली गोष्ट नाहीये का सर? तसं चांगलं आहे ना, ऍडव्हान्स मध्ये पैसे मिळाले, अरे पण आपण अजून तेवढं सर्व्हिस दिलेली नाहीये. कमिशन प्री रिसिव्ड ही आपल्यासाठी एक लायबिलिटी आहे. कळलं? जसं बघा, आपण जर कुणाला ऍडव्हान्स मध्ये पे करतो तर तो आपल्यासाठी ऍसेट आहे. तसंच जर कुणी आपल्याला ऍडव्हान्स मध्ये काय दिलं असेल तर ती आपल्यासाठी एक लायबिलिटी आहे. आरडीडी ह्याला काय करतो आपण, पीएनएल मध्ये ऍडजस्ट करतो, पीएनएल डेबिटला ऍडजस्ट करतो. चला ऍडजस्टमेंट बघायचं का मित्रांनो? या इकडे काय दिलं ऍडजस्टमेंट बघा. क्लोजिंग स्टॉक कुठे जातो, ट्रेडिंग क्रेडिट, बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइड. डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी. ओके. त्यानंतर क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स 5% अँड राईट ऑफ 1000 ॲज बॅड डेट्स. चला या इकडे. डेटर्स मध्ये स्टार मार्क करा, 2 ऍडजस्टमेंट आहेत डेटर्सला. बॅड डेट्स मध्ये पण आपल्याला ऍड करायचे. ओके. त्यानंतर गुड्स वर 3000 वर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स. सर हा अनरेकॉर्डेड सेल्स आहे, सेल्स मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल आणि डेटर्स मध्ये पण ऍड करावं लागेल. का? काल परवाच्याच एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं अनरेकॉर्डेड परचेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स आपण क्रेडिट परचेस आणि क्रेडिट सेल्स अज्युम करतो. त्यानंतर काय रे, आउटस्टँडिंग कॅरेज 500. ओके. कॅरेज कुठे दिलंय, कॅरेजला स्टार मार्क करा, आउटस्टँडिंग आहे काही. गुड्स वर्थ 8000 वर परचेस्ड ऑन 31 मार्च 2019 इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक. म्हणजे ह्या 23,000 मध्ये ते 8,000चे गुड्स इन्क्लूड केलेत बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे सर परचेस मध्ये रेकॉर्डेड नाहीयेत. मग परचेस मध्ये आणि आपल्याला क्रेडिटर्स मध्ये काय करावं लागेल मित्रांनो, ऍड करावं लागेल. क्रेडिटर्स मध्ये काय करावं लागेल, ऍड. चला तर ऍडजस्टमेंट सगळे करून झालेत. आता आपण करूयात ट्रेडिंग अकाउंट. काय बनवूयात, ट्रेडिंग अकाउंट. चला चलो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले ओके, ओपनिंग स्टॉक 18,000. किती दिलाय, 18,000. ओके. त्यानंतर बघा परचेसेस किती, 65,000. त्यात ऍडजस्टमेंट आहेत सर 2 ते पण 65,000. चला सगळ्यात पहिले 2 नंबरचे ऍडजस्टमेंट काय, रिटर्न्स किती आहेत रे, 1500 रुपये. किती आहेत, 1500. तर मायनस करा 1500. आणि आत्ताच आपण काय बघितलं ऍडजस्टमेंट मध्ये, 8,000चे गुड्स परचेस केलेत बट त्याची एंट्रीच नाहीये, तर ते ऍड करा 8,000. म्हणजे बघा आपले परचेसेस ऍक्च्युअली किती झाले, 65,000.
मायनस 1500 प्लस 8000 किती आले 71,500. 71,500. चला मित्रांनो, परचेस झालं, त्यानंतर रिटर्न्सला सेल्स मधनं ऍडजस्ट करायचं. चला सेल्स पण टाकून देऊ. किती आहे 85,000. 85,000 चा सेल्स आहे मित्रांनो. चला आता 85,000 च्या सेल्स मधनं सगळ्यात पहिले काय करा, रिटर्न्स 800 रुपये मायनस करा. अँड बघा इकडे पण आपल्याला काही अनरेकॉर्डेड सेल्स दिले होते. गुड्स ऑफ 3,000 वर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड. तर 3,000 ऍड करा सेल्स मध्ये. तर किती आलं रे बघा 85,000 मायनस 800 प्लस 3,000 किती आलं 87,200. 87,200. चलो पुढे जाऊयात. ओके ओपनिंग स्टॉक रिटर्न झालं, लँड अँड बिल्डिंग, कॅरेज 1200 आणि त्यात ऍडजस्टमेंट आहे. या चला 1200चं कॅरेज आहे आणि ऍडजस्टमेंट काय होती रे, ऍडजस्टमेंट काय होती कॅरेज मध्ये 500 आउटस्टँडिंग. 500 आउटस्टँडिंग. तर करा ऍड, 500 ऍड करा. किती झालं 1700. चला त्यानंतर ना पुढे रेंट रिटर्न टॅक्सेस पीएनएल ला जाणार. ड्रॉइंग्स इकडे ठीक आहे. पीएनएल इकडे सेल्स झालं ट्रेडिंग क्रेडिटला टाकून. ओके आता ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉक कुठे येतो ट्रेडिंग क्रेडिट 23,000. अजून काय आहे का रे ट्रेडिंग क्रेडिटला जाण्यासारखं. चलो तो आपला ट्रेडिंग क्रेडिट तर मित्रांनो रेडी झालाय. ट्रेडिंग क्रेडिट तर मित्रांनो काय झालाय रेडी झालाय. चला बघायचं का 87,200 प्लस 23,000 मायनस 18,000 मायनस 71,500 मायनस 1,700. आपला ग्रॉस प्रॉफिट आला मित्रांनो 19,000. किती आला 19,000. चला एकदा चेक करून घेऊ. ग्रॉस प्रॉफिट 19,000 आलाय का. येस सर ग्रॉस प्रॉफिट किती आलाय 19,000. चला नेक्स्ट आता बनवूयात आपण. काय बनवायचंय पीएनएल अकाउंट. काय बनवायचंय पीएनएल. चला पीएनएल बनवून घेऊ आता. किती आलता रे ग्रॉस प्रॉफिट 19,000. किती आलता 19,000. चला आता एक एक करून पीएनएल चं बघू. डेटर्स ची ऍडजस्टमेंट तर इथे नाही. परचेस झालं, रिटर्न झालं, ओपनिंग स्टॉक झालं, लँड अँड बिल्डिंग, कॅरेज. हा रेंट रिटर्न टॅक्सेस किती आहे 1,000. रेंट रिटर्न टॅक्सेस 1,000. सॅलरी 3,200. सॅलरी 3,200. बॅड डेट्स 1,000. चला आता बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट सगळीच करून घेऊ मित्रांनो. बघा आता 1,000चे बॅड डेट्स झालेत आणि बघा इकडे काय दिलंय आपल्याला. इकडे दिलंय अँड राईट ऑफ 1,000 फॉर बॅड डेट्स. म्हणजे अजून 1,000चा लॉस झाला. ऑलरेडी एकचा झालेला, अजून 1,000चा लॉस झाला. म्हणजे टोटल आता लॉस किती झालाय 2,000. टोटल लॉस किती झालाय 2,000. आता त्यात काय म्हणतायत बघा अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स ऍट द रेट 5%. आता त्यासाठी पहिले डेटर्स किती होते रे 40,000. कितीचे डेटर होते 40,000. त्यातलं सगळ्यात पहिले बघा 1,000चा अजून लॉस झाला तो मायनस करा बॅड डेट्स. आणि अनरेकॉर्डेड सेल्स किती होते रे. अनरेकॉर्डेड सेल्स वर 3,000. अनरेकॉर्डेड सेल्स किती होते ते तर ऍड होणार. म्हणजे किती झालं रे 42,000. किती झालं 42,000. चला आता बघा 42,000 चा आपला ऍक्च्युअली डेटर्स आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावर किती प्रोव्हिजन करायला लावली यांनी 5%. तो 42,000 इंटू 5% किती आलं मित्रांनो 2,100. एवढ्याचा म्हणतायत अजून लॉस होणार. 42,000 मायनस 2,100 39,900 आलं. बरं बघा आता 2,100 चा आपल्याला अजून म्हणतोय आपल्याला एक्सपेक्टेड आहे की अजून 2,100 चा लॉस होईल. म्हणजे ऍक्च्युअल तर झाला तसं 4,100. किती झाला 4,100. बट सर आपण ऑलरेडी काही प्रोव्हिजन बनवून ठेवलेली. कितीची 400 रुपयाची. कितीची बनवलेली मित्रांनो 400 रुपयाची. तर मला सांगा म्हणजे मग आपल्याला नेट लॉस किती झाला रे 3,700. किती झाला 3,700. कळलं का मित्रांनो. बघा या इकडे
3700 क्लिअर आहे सगळ्यांना. चला आता या पुढे जाऊयात. बॅड डेट्सची पण झाली ऍडजस्टमेंट. ओके ओके. ऍडव्हर्टाइजमेंट किती 4000. ऍडव्हर्टाइजमेंट किती आहे रे 4000. त्यानंतर काय नेक्स्ट प्रोव्हिडंट पण देता ऍसेट आहे इकडे. सन्ड्री इन्कम 2000. ओके येस. चला आता ऍडजस्टमेंट बघूयात. ऍडजस्टमेंट बघूयात. क्लोजिंग स्टॉकची तर झाली. डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 5%. या इकडे लँड अँड बिल्डिंग कितीची आहे रे. लँड अँड बिल्डिंग आहे 10,000. त्याच्यावर 5% डेप्रिसिएशन 500 रुपये आलं. बरोबर हे आलं लँड अँड बिल्डिंगच्या वरचं डेप्रिसिएशन. आता बघा पुढे फार इंटरेस्टिंग आहे. मशिनरीवर काय म्हणतायत. मशिनरीवर 10% पर ॲनम म्हणजे वर्षभराचं डेप्रिसिएशन 10%. डायरेक्ट 25,000वर 10% काढू नका. का. कारण बघा ह्या 25,000च्या ज्या मशिनरी आहेत त्यात म्हणतायत ऍडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 10,000 म्हणजे 10,000चा एक आणि उरलेले 15,000. आता बघा हे जे 10,000चे मशिनरी आहेत ह्या कधी घेतल्यात 1 ऑक्टोबर 18 बरोबर. म्हणजे ह्या 15,000 तर जुन्याच आहेत. बट ह्या ऍडिशन्स नवीन कधी घेतल्यात 1 ऑक्टोबर 18. आपलं इयर एंडिंग काय 31 मार्च 19. बघा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च. सर हे वाले मशीन तर आपण फक्त 6 मंथ्स वापरले. किती मंथ्स वापरले 6 मंथ्स. हे पूर्ण 12 महिने वापरलेत. मग मला सांगा डेप्रिसिएशन पण कसं काढणार. सर ह्याच्यावर पूर्ण वर्षाचं किती 10% किती आलं 1500. किती आलं 1500. पण ह्याच्यावर येणार 10% किती महिन्यासाठी 6 महिने. कसं काढायचं बघा 10,000वर 10% किती महिन्यासाठी 6 महिन्यासाठी. तर काय करणार इंटू 6/12. 0 0 0 0 1 जा 2 जा तर किती येतं मित्रांनो 500. किती आलं 500. तर टोटल डेप्रिसिएशन किती झालं आपलं 2000. किती झालं 2000. कळलं का. आय होप तुम्हाला ही ऍडजस्टमेंट कळाली असेल. जी मशिनरी घेतलीच 1 ऑक्टोबरला आहे त्याच्यावर पूर्ण वर्षाचं थोडी काढणार. आर गेट गेट. चला आय होप तुम्हाला कळलं असेल. चला तर किती आलं हे 2500 डेप्रिसिएशन आलं. चला पुढची ऍडजस्टमेंट काय मशिनरी अँड लँड अँड बिल्डिंग झालं. प्रोव्हिजनची ऍडजस्टमेंट केली आपण. ह्या 2-3 झाल्या. गुड्स वर 3000 वर सोल्ड नो एंट्री मेड. हे ट्रेडिंग अकाउंट मध्ये झालं. आउटस्टँडिंग कॅरेज 500 केली आपण ऍडजस्टमेंट. आणि गुड्स वर 8000 वर परचेस नॉट इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक ही पण झाली. मित्रांनो पीएनएल आपला कंप्लीट झालेला आहे. तर एकदा आपण आता बघूयात आपला नेट प्रॉफिट किती येतोय. चला 19,000 प्लस 2,000 मायनस 1,000 मायनस 3,200 मायनस 3,700 मायनस 4,000 मायनस 2,500 6,600. आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा आहे रे इक्वली. म्हणजे 3,300 पहिल्याला मिळणार आणि 3,300 दुसऱ्याला मिळणार. टोटल किती झालं 6,600. यावर इकडे एकदा नेट प्रॉफिट बघून घ्या सगळ्यांनी. 6,600 क्लिअर आहे का मित्रांनो. चला आता बनवूयात बॅलन्स शीट. काय बनवूयात बॅलन्स शीट. चला बघा आता काही काही क्लासेस वाले तुम्हाला काय करतील माहिती का. ते असं पण सांगतात की म्हणजे असतो आता प्रत्येकाचा सॉल्व्ह करण्याचा एक पॅटर्न असतो मित्रांनो. माझा पॅटर्न असा आहे की एक एक स्टेटमेंट घ्यायचं आणि ते स्टेटमेंट कंप्लीट करायचं. त्याच्याने काय होतं कॉन्फिडन्स राहतो. कळलं का. जर तुम्ही काय केलं जर तुम्ही तिन्ही स्टेटमेंट एकत्र बनवायला घेतले ना कन्फ्युजन खूप होतं आणि त्याच्यात म्हणते गिचमिड होऊन जाते. एखादी ऍडजस्टमेंट राहिली केली. पण ह्याच्यात काय होतं मी काय करतो प्रत्येक स्टेटमेंट बनवताना परत अख्खं वाचतो परत सगळ्या ऍडजस्टमेंट वाचतो. मग त्याच्याने काय होतं काही सुटत नाही मागे. किंवा सेकंड जर काही पीएनएल बनवताना सुटला असेल बॅलन्स शीट बनवताना आठवलं तर लगेच जाऊन आपल्याला पीएनएल मध्ये पण काय करता येतं करेक्ट करता येतं. चला सगळ्यात पहिले आता डेटर्स 40,000 पण तुम्हाला आठवत आहे का बघा ह्याच्यातली ऍडजस्टमेंट तुम्हाला परत सांगतो. 40,000 पण 1,000चं अजून झालेलं नुकसान. ठीक आहे का माहिती 1,000चं 1,000चं ऍडिशनल नुकसान झालेलं. पण 3,000चे सेल्स रेकॉर्डेड नव्हते. तर आपलं किती झालं हे 42,000. किती झालं
अरे 42,000 आणि त्याच्यावर आपण किती पर्सेंट बनवलेली रे? 42,000 इंटू 5% बनवलेली का? हा 2,100 प्रोव्हिजन बनवलेली. तर आपले डेटर्स उरलेले 39,900. चला डेटर्सचं झालं, परचेसचं झालंय, रिटर्न्सचं झालंय, ओपनिंग स्टॉक इथे येत नाही. लँड अँड बिल्डिंग 10,000ची होती पण त्याच्यावर आपलं 5% 500 रुपयाचं आपलं डेप्रिसिएशन होतं. तर आपले उरलेत किती? 9,500. ओके, लँड अँड बिल्डिंग झालं. कॅरेज. आता बघा तुम्ही इथे ऍडजस्टमेंट इथे स्टार मार्क केलाय ना, लगेच जाऊन ऍडजस्टमेंट नका बघत जाऊ, पहिले हे कम्प्लीट करून घ्या. इथे जे टाकलंय ते टाकायचं, कारण एनिवेज हा स्टार मार्क वाल्या ऍडजस्टमेंट मध्ये कव्हर होऊन जाणार आहे. ठीक आहे, चला रेंट रिटर्न टॅक्सेस येत नाही, हे येत नाही. ड्रॉइंग्स येतात. कॅपिटल पहिले टाकून घ्या. कॅपिटल किती आहे? 35. चला 35,000 35,000. त्यातलं ड्रॉइंग्स किती दिलेत रे दोघांचे? 3,000 2,000 मायनस करून टाका. 3,000 ह्याचे ड्रॉइंग्स आणि 2,000 ह्याचे ड्रॉइंग्स. आणि आठवत आहे का 6,600 पैकी 3,300 ह्याला प्रॉफिट मिळणार आहे आणि 3,300 ह्याला प्रॉफिट मिळणार आहे. तर चला यांचा बॅलन्स पण टाकूनच देऊ बाहेर. 35,000 मायनस 3,000 प्लस 3,300 किती आलं? 35,300. आणि 35,000 मायनस 2,000 प्लस 3,300 36,300. 36,300. चला मित्रांनो पुढे जाऊयात. सॅलरी, बॅड डेट्स, मशिनरी. मशिनरी मध्ये ऍडजस्टमेंट होती, आठवत आहे का? 25,000 ची मशिनरी, आपलं डेप्रिसिएशन आलं 2,000. तर म्हणजे व्हॅल्यू किती उरली रे? 23,000. चला पुढे ऍडव्हर्टाइजमेंट झालं. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट किती आहे? 18,500. आणि इकडे आता क्रेडिटर्स 23,000. क्रेडिटर्स मध्ये पण एक ऍडजस्टमेंट आहे. कुठली सर? आठवत आहे का? परचेसेस रेकॉर्ड नाही झालेले, परचेसेसला रेकॉर्ड करायचं राहिलेलं. 8,000 चे परचेसेस करून टाका ऍड. किती झाले? 31,000. चला पुढे. ओके, क्रेडिटर्स झालं, सन्ड्री इन्कम, कॅपिटल टाकलं. प्रोव्हिडंट फंड लायबिलिटी आहे. ओके, त्यानंतर रिटर्न झाले ऍडजस्ट. कमिशन प्री रिसीव 800 रुपये लायबिलिटी आहे. त्यानंतर आरडीडीचं झालं. आता ऍडजस्टमेंट्स मध्ये या. क्लोजिंग स्टॉक 23,000 टाकून द्या इकडे. बघा म्हणून मी म्हणलं की तिथं आहे ना काय करायचं, इथे स्टार मार्क असलं तरी ऍडजस्टमेंट नाही करायचं लगेच, कारण ते इथे कव्हर होणार आहेत. हा स्टॉकची झाली. त्यानंतर डेप्रिसिएशनची आपण आता केली ऍडजस्ट दोन्ही पण. बॅड डेट्सचं पण आपण करून टाकलं. त्यानंतर गुड्स वर 3,000 वर सोल्ड नॉट नो एंट्री फाउंड करून टाकलं. आउटस्टँडिंग कॅरेज 500 लायबिलिटी आहे, नाही ऍड केलेली, इथं ऍड करून टाका. पुढे गुड्स वर 8,000 परचेस, येस केलंय. आता आपलं सगळ्या गोष्टी टाकून झाल्यात. सो लेट सी आपला आता बॅलन्स शीट टॅली होती आहे का? 113,900 इकडची टोटल येते मायनस 35,300 मायनस 36,300 मायनस 31,000 मायनस 10,000 मायनस 800 and minus 500. Yes sir, balance sheet is tallied at 113,900. कळलं का मित्रांनो? चला आता ह्या क्वेश्चन मध्ये वेगवेगळं काय होतं ते ऍडजस्टमेंट फक्त एकदा क्विकली रिकॉल करूयात. एक होते ही मशिनरीची डेप्रिसिएशन. हे तर तुम्हाला आय होप कळालं असेल, कारण सर वर्षाच्या मध्यात जर मशिनरी घेतली आहे तर आपण तेवढेच पिरियडचं डेप्रिसिएशन चार्ज करणार ना. तर मी काय केलं, 25,000 पैकी बघा मी काय केलं, 25,000चे दोन कॅटेगरी केल्या. 25,000च्या दोन कॅटेगरी, एक होती नवीन वाली घेतलेली 10,000ची आणि एक होती जुनी वाली 15,000ची. नवीन वाल्यावर 6 महिन्याचं आणि जुन्यावर पूर्ण 12 महिन्याचं डेप्रिसिएशन आपण काढलं, ते एक वेगळं होतं. त्यानंतर प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आणि प्रोव्हिडंट फंड हे दोन नावाचे नवीन गोष्टी आल्या होत्या. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो मित्रांनो. डेबिट साइडला ना, आता तुम्हाला आतापर्यंत क्वेश्चन्स करून पण अंदाज आला असेल, डेबिट साइडला दोन गोष्टी येतात, एक तर एक्सपेन्सेस किंवा ऍसेट. एक्सपेन्सेस किंवा ऍसेट. क्रेडिट साइडला ऑपोजिट. एक्सपेन्सच्या ऑपोजिट काय असतं? इन्कम. आणि ऍसेटच्या ऑपोजिट लायबिलिटी. तर बघा जर तुम्हाला एक्झाम मध्ये अचानक कळालं नाही ना सर आता हे प्रोव्हिडंट फंड काय समजायचं आम्ही,
तर मित्रांनो जर क्रेडिट साईडला आले तर जर तुम्हाला इन्कम आणि एक्सपेन्स नसेल वाटत तर क्रेडिट साईडला आले तर ती असेल लायबिलिटी आणि डेबिट साईडला एखादी गोष्ट वेगळी आली आहे तर तो असेल आपला ऍसेट. एवढं लक्षात ठेवा. बाकी आय डोंट थिंक याच्यात काही वेगळं होतं. एकदा बॅलन्स शीट पण बघून घ्या. टॅली 113900 ला झाली आहे का? येस सर. चला बघा त्यांनी पण काय केलंय 25,000 15 आणि 10चं वेगवेगळं डेप्रिसिएशन चार्ज केलंय. चला मित्रांनो आय होप तुम्हाला क्लिअर असेल. आणि बाकी तर त्यांनी आरडीडी वगैरेचं सगळं इथं केलेलं आहे ते तर आपण ऑलरेडी काढला बॅलन्स. ठीक आहे. ओके परफेक्ट. चला ओके 8 क्वेश्चनला आता आपण मित्रांनो पुढच्या लेक्चर मध्ये करूया. तर आय होप तुम्हाला आजचे हे दोन्ही इलस्ट्रेशन 6 and 7 क्लिअर झाले असतील. थँक्यू एव्हरीवन. सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर.